थेट जाऊयात माझे सहकारी स्नेहिल यांच्याकडे। स्नेहिल वरई डोम या ठिकाणी आहे। स्नेहिल, आपण जर बघितलं तर आजचा दिवस फक्त मुंबईसाठी नाही, संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे आणि तुमच्या परिसरामध्ये आणि तुमच्या आजूबाजूला मी दृश्य बघू शकते ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो बघायला मिळत आहे। खरं तर हाच दिवस प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे आणि प्रत्येकाला जरी बाळासाहेब ठाकरे नसतील तरी या बंधूंना एकत्र बघायचं आहे। नेमकी काय संपूर्ण अपडेट या संदर्भात? अगदी सेजल, तू म्हणाली अगदी तसं आहे, कारण 20 वर्षानंतर 2005 ते 2025 या 20 वर्षांनंतर आज हे ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येत आहेत आणि अर्थातच बाळासाहेब जिथून कुठून हा मेळावा पाहत असतील त्यांना नक्कीच आनंद होत असेल। आणि या स्टेजच्या बाजूला आपण बघतोय की एक बाळासाहेबांचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर हात टाकलेला एक फोटो देखील इथं आहे। आणि आता आपण बघतोय की जसजशी वेळ पुढे सरकते, 2-2.5 तास खरं तर या मेळावा सुरू होण्यासाठी म्हणून राहिलेले आहेत आणि आता 8:30-8:15च्या वेळामध्ये आपण बघतोय की इथं मनसे आणि ठाकरे सेनेचे जे कार्यकर्ते ज्यांच्यावर ही सगळी जबाबदारी होती ते सगळे कार्यकर्ते जे आहेत ते इथं आलेले आहेत आणि ते सगळा आढावा घेत आहेत। पोलिसांना त्यांनी इथं गाईड केलेलं होतं, पोलिसांना पासेस कशा पद्धतीने असतील ते सांगितलं होतं। हा स्टेज आपण बघतोय की इथं ड्रोन देखील उडवण्यात आला होता की कशा पद्धतीनं शूट होईल किंवा या स्टेजचं हा जो स्टेजचं तयार जो झाला होता, इथं आपण बघतोय झेंडूच्या फुलांच्या माळा लावलेल्या आहेत आणि महाराष्ट्र आणि आवाज मराठीचा हेच फक्त या स्टेजवर आहे। इथं फक्त मराठीचा अजेंडा आहे, कुठलाच झेंडा नाही। जसं की तुम्ही म्हणताय की आवाज मराठीचा, निश्चितच मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मराठीच हे दर्शवण्याचा हा प्रयत्न आहे। मात्र आजचा दिवस जितका मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे तितकाच राजकीय दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा आहे। त्यामुळे आज याच स्टेजवरून कोणती मोठी घोषणा राजकीय दृष्ट्या होऊ शकते का? काय वाटतंय त्या ठिकाणची परिस्थिती बघून? अगदी 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 तू जसं म्हणाली तसंच की इथून कोणती मोठी घोषणा होऊ शकते का, तर अगदी तशी शक्यता आहे। कारण आपल्याला माहिती आहे की हे निवडणुकीचं वर्ष आहे, महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे। ठाकरेंचा ब्रँड मुंबईमध्ये महत्वाचा होता आणि असं म्हटलं गेलं की ठाकरेंच्या या ब्रँड जपण्यासाठी या दोन्ही भावांनी एकत्र यावं असे बॅनर्स लागले, होर्डिंग्स लागले आणि मुंबईभरामध्ये जे होर्डिंग्स लागले तिथं लिहिलं होतं की तुम्ही दोघा भावांनी फक्त एकत्र या, धिंगाणा आम्ही घालू, असं मराठी माणसानं पोस्टर्स लावले होते। आणि आज त्याचमुळे फक्त या आपल्या सामच्या प्रेक्षकांना इथं नक्कीच सांगावं लागेल की सगळ्या महाराष्ट्राच्या 13 कोटी महाराष्ट्राची मराठी जनता आहे, त्या सगळ्या मराठी जनतेच्या नजरा ज्या आहेत त्या या स्टेज जवळ आहेत आणि आज आम्ही इथे आहोत। कारण संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपण पाहिलेला नव्हता, ऐकलं होतं, परंतु आज मराठीसाठी म्हणून हे दोन भाऊ, दोन वेगळ्या विचाराचे पक्ष जे ते एकत्र आलेले आहेत, ठाकरे जे दोन ठाकरे आहेत ते एकत्र येत आहेत। त्यामुळे नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे फार मोठे पडसाद उमटतील, हे वेगळं सांगायची गरज नाही। निश्चितच, कारण आजपर्यंत ठाकरेंचा लढा जो महाराष्ट्रासाठी होता तो आपण ऐकला, वाचला किंवा पाहिला तर निश्चितच अंगावरती शहारे उभे राहतात आणि तसाच काहीसा दिवस आजचा आहे। धन्यवाद स्नेहिल, तुम्ही दिलेल्या या सर्व माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।